नमस्कार. आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. इस्लापूर सर्कलमधील दयाळ धानोरा तांडा येथे गांजाची तस्करी झाल्या प्रकरणात आणि याचे सर्व डिटेल्स आपण या जनसेवा न्यूजच्या माध्यमातून देणार आहोत. दयाळ धानोरा तांडा येथील गांजा तस्करीचे जे धागेदोरे तेलंगणा राज्यातील निजामाबाद पथक दयाळ धानोरा येथे दाखल दिनांक 8/4/2024 रोजी सकाळी मराठवाड्यातील दयाळ धानोरा तांडा येथील गावाच्या शिवारात गांजाची तेलंगणा राज्यात तस्करी होत असल्याची गुप्त खबरेच्या माध्यमातून तेलंगणा राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाला मिळताच त्यांनी निर्मल पोलीस स्टेशन हद्दीत 2 किलो 480 ग्राम गांजा ताब्यात घेतली. तेलंगणाच्या पोलीस अधीक्षकांनी नांदेड येथील पोलीस अधीक्षकाशी संपर्क साधल्याने किनवट, इस्लापूर, हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पथक दयाळ धानोरा तांडा येथे दाखल झाले. तेलंगणा राज्याच्या उत्पादन शुल्क विभागातील पूर्णतः गांजा तस्करी संबंधात माहिती मिळते, परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाला कुठलीच माहिती नसते. हे एक न उघडणारे कोडेच म्हणावे लागेल. सदरील गांजा तस्करी प्रकरणाची माहिती तेलंगणा प्रदेशाचे दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभाग IGVB कमल हसन रेड्डी, IPS भाप्रसे IPS अधिकारी, एक्साइज जॉईंट कमिशनर कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी D चंद्रभान नायक, CIP सपना, अविनाश, विष्णू, असना, हमीद, मंजुळा, शिवा पथकातील लोकांनी दयाळ धानोरा तांडा येथील शिवारात येऊन लोकांना तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमा भागात दिनांक 8/4 भल्या पहाटे येऊन जंगलाच्या शेजारच्या शेतात गांजा संदर्भात पाहणी केली. दिनांक 11/12/2023 रोजी गुप्त खबऱ्यांनी इस्लापूर पोलिसाकडे दयाळ धानोरा तांडा उत्तर दिशेने जंगलाच्या कडेला 10 ते 12 शेतात गांजा पिकवला जात असल्याची माहिती इस्लापूर पोलीस स्टेशनच्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला दिली होती. या गुप्त माहितीच्या आधारे इस्लापूर पोलिसांनी वाहने घेऊन दाखल झाले. गावातील प्रतिष्ठित नागरिक व पोलीस शेतीच्या दिशेने निघाले. यामध्ये काय कारवाई झाली हे ईश्वरच जाणे. नंतर खाजगी वाहन क्रुझर घेऊन पोलिसाचा ताफा सकाळी 4 ते 5 दरम्यानमध्ये येऊन गावात दाखल झाले, पण त्या संदर्भात पोलिसांनी काय कारवाई केली हे कळू शकले नाही. गोपनीय तक्रारदाराने दिलेली माहिती नुसार कारवाई न झाल्याने या गुप्त खबऱ्याने थेट तेलंगणा येथील दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधला. निर्मल पोलिसांनीही कारवाई केली. तर याच दिवशी नंतर नांदेड पोलीस सूचनेनुसार इस्लापूर, किनवट, हिमायतनगर पोलिसासह फौज फाट्यासह दयाळ धानोरा तांडा मध्ये आरोपीच्या शेतात दाखल झाली व सदरील प्रकरणात आरोपी चंद्रभान गोमाजी राठोड, वय 55 वर्षे, दयाळ धानोरा तांडा, तालुका किनवट, जिल्हा नांदेड या आरोपीस मुद्देमालासह एकूण 0.773 ग्राम कॅनॅबिस वनस्पतीचे फुले बिया गांजा 15,460 रुपये जप्त केली. सदरील प्रकरणात फिर्यादी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले भूमिका निभावली, पण गांजा प्रकरणी पोलिसांनी दिनांक 8 रोजी एकूण महिलेची चौकशी संदर्भात ताब्यात घेतली होते. त्यामुळे या प्रकरणात आगळेवेगळे तर्कवितर्क लावले जात आहे. यापूर्वी 8 जानेवारी रोजी सोनवाडी येथे गांजाची 65 झाडे उपडून फेकून दिल्याची धक्कादायक माहिती गावभर ऐकावयास मिळत होती. त्या ठिकाणी सुद्धा इस्लापूर पोलिसांनी धाव घेतली होती. पुढे या प्रकरणात अद्यापही शोध लागू शकला नाही. इस्लापूर परिसरातील बहुतांश खेड्यापाड्यात जंगलाच्या सानिध्यात गांजाचे उत्पादन तेलंगणा सीमेलगत असल्याने गांजासारखे उत्पादन काढण्याचा कल काही
करणाऱ्याचा असतो. पण या प्रकरणात इस्लामपूर पोलीस प्रशासन डोंगर उखरून उंदीर शोधून काढण्याचा शोध लावला की काय अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे. त्यामुळं पोलीस स्टेशन इस्लामपूर अंतर्गत जे प्रेस नोटनुसार आम्हाला जे दिलेली आहे त्यानुसार गुन्हा क्रमांक 29/2024 कलम 20 कंस ब कंस पुरा कंस 2 NDPS ॲक्ट 1985 गुन्हा घडला दिनांक 8/4/2024 रोजी. वेळ 17:20 व आरोपीच्या शेतात दयाल धनवा तांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड. दाखल तारीख वेळ दिनांक 8/4/2024 वेळ 20:50 वाजता. ठाणे दैनिक क्रमांक 27 वर पोस्ट इस्लामपूर. दाखल करणारे उमेश भोसले पोलीस स्टेशन इस्लामपूर. तपास अधिकारी उप पोलीस स्टेशन पोलीस डाके. फिर्यादी सरतर्फे उमेश बालाजी भोसले वय 40 वर्षे नोकरी सपो पोलीस स्टेशन. आरोपीचे नाव चंद्रकांत गोमाजी वय 55 वर्षे राहणार दयाधान तांडा किनवट जिल्हा नांदेड. आरोपी अटक आहे. मिळालेला माल उत्पन्न एकूण 0.773 किलोग्राम कॅनॅबिस वनस्पती फुले बिया गांजा. किमतीचे अंदाजे रुपये 15,460. सादर विनंती की वर नमूद तारीख वेळ ठिकाण यातील आरोपी त्यांच्या मालकीच्या शेतीत कॅनॅबिस वनस्पती फुले बिया गांजा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाळगून मिळून आल्याने वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील तपास करत आहोत अशी प्रेस नोटनुसार आम्हाला माहिती भेटलेली आहे. त्यानंतर यामध्ये प्रश्नार्थी चिन्ह जे प्रश्न उपस्थित होते सामान्य जनतेमध्ये, जे की एका महिलेला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये फिरवलं जाते आणि पोलीस स्टेशनमध्ये आणलं जाते आणि त्यानंतर एका पुरुषावर गुन्हा दाखल होतो. या तर्क वितर्कामध्ये काय नेमकं भूमिका किंवा काय आहे किंवा शोध घेण्याचा हा एक विषय आपल्याला ठरू शकतो. आणि त्यानंतर तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथील पोलीस स्टेशनला दयाल धानोरा हे अंतर लांब आहे, परंतु स्थानिक पोलीस स्टेशन इस्लामपूर यांना हे अंतर जवळ आहे. परंतु स्थानिक पोलीस स्टेशन मंदगतीने कारवाई का केली जात आहे किंवा आजगरावांनी चलण्याची भूमिका काय घेत आहे हा एक मोठा प्रश्न उपस्थित होत असतो. त्यानंतर तेलंगणा प्रदेशातील अधिकारी वर्ग, वरिष्ठ अधिकारी वर्ग ॲक्शनमध्ये येऊन किंवा SP म्हणा किंवा IG यासारखे बलाढ्य अधिकारी येऊन इथे कारवाई खडीचोट करतात आणि त्यांना माल जास्त सापडतो, परंतु स्थानिक पोलीस प्रशासन यांना गांजा कमी सापडतो. यामध्ये खरंच तालमेल कुठंतरी किंवा काय आहे हे संशोधन करण्याचा पाहण्याचं हा एक मोठा प्रश्न आहे. त्यानंतर एकीकडे तेलंगणा सरकारला 2 पोते गांजा नेमकं गांजा तिथं होता, परंतु नेमकं कोणाला सापडला हे फुटेजच्या माध्यमातून इथं दिसून येते. परंतु महाराष्ट्राचे पोलीस प्रशासन म्हणते की आम्हाला हा माल तितका सापडलेला नाही. हा पाहण्याचा किंवा संशोधन करण्याचा वरिष्ठ अधिकारी यामध्ये खरोखरच भाग घेईल. त्यानंतर एकीकडे खबरी हा जो महाराष्ट्र स्थानिक पोलीस प्रशासनाला जेव्हा संपर्क साधतो आणि तेव्हा ही पोलीस प्रशासन व्यवस्था कारवाई करण्यामध्ये कठोरपणा घेत नाही आणि एकीकडे तेलंगणा पोलीस प्रशासन ही कठोर कारवाई करण्यामध्ये असते. हा एक मोठा पाहण्याचा विषय सापडलेला आहे. त्यानंतर सोनवाडी या खेड्यापाड्यामध्येही गांजा ची झाडं 65 हे उपटल्याची अशी गावभर चर्चा झालेली होती आणि आमच्याही कानावर आलेली होती चर्चा. परंतु खरोखरच पोलीस प्रशासनाला विचारले असता त्यांनी कसल्याच प्रकारे माहिती न दिल्यामुळे खरोखरच यामध्येही संशोधन करण्याचा विषय असू शकते. त्यानंतर स्थानिक जे पोलीस प्रशासन आहे जे की तेलंगणा महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेला दयाल धानोरा हा जवळ असते वेळेसही तेलंगणा प्रदेशातील पोलीस प्रशासन लवकरात लवकर येऊन ॲक्शन
कारवाई करते आणि त्यामध्ये ताबडतोब कारवाई होते आणि एकीकडे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाला यांची खबर वेळाने मिळते. याही मोठे कुठंतरी संशोधन करण्याचा विषय असा असू शकतो. आम्ही जनसेवा न्यूजच्या माध्यमातून आम्ही इस्लामपूर पोलीस प्रशासन अधिकारी डाके साहेब यांना फोनवर माहिती विचारली असता की महाराष्ट्र मध्ये जी कारवाई जे धागेदोरे काय इकडे बी पसरलेले आहेत का या संदर्भात आम्ही विचारले आणि त्याबद्दल परंतु आम्हाला माल इतका सापडला असंही त्यांनी सांगितले आहे. आणि भोसले साहेब यांना आम्ही विचारले असता तर त्यांनी म्हणे आमच्याकडे माल जो आहे तो 773 ग्रॅम इतकाही माल सापडला आहे आणि त्यामध्ये आम्ही ही कारवाई अशा प्रकारे करत आहोत. आणि खरोखरच यामध्ये संशोधन करण्याचा भाग असा आहे की जर महाराष्ट्रमध्ये हे सीमालगतचं गाव आहे आणि अंतर हे 20 ते 25 किलोचं अंतर आहे आणि एकीकडे निजामाबाद हे अंतर लांब असून एकीकडं त्यांची कारवाई जबरदस्त होते आणि महाराष्ट्र पोलीस प्रशासन ही कारवाई मंदगतीनं करण्यामध्ये काय भूमिका आहे यामध्ये संशोधन करण्याचा विषय आपल्याला दिसून येते. एकीकडे महिलांना पोलीस स्टेशनमध्ये आणल्या जाते आणि महिला वर्गांना त्या महिलांना आणून त्या महिलावर कारवाई होत नाही आणि त्यामध्ये पुरुषावर कारवाई होते. यामध्ये कुठंतरी गफलत झालेली किंवा संशोधन करण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्याचा भाग पाहावा असंही लक्षात येते. जेणेकरून जर त्या महिलेला जर आणायचं नसला गेलं असतं किंवा पोलीस स्टेशनमध्ये जर त्या महिलेचा भागच नसला असता या प्रकरणामध्ये मग का बरं त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलं, का त्या पुरुषाला आणले नाही त्यावेळेस. जर आरोपी हा पुरुष असेल तर पुरुषाला आणा पाहिजेत होता. जर महिला ही आरोपी नसती तर या महिलेला का आणल्या गेलं हा खरोखरच संशोधन करण्याचा भाग आणि विषय आहे. आणि त्यामध्ये आपल्याला खरोखरच यामध्ये पुष्कळशा त्रुटी आणि पुष्कळशा कुठंतरी प्रकरण हे लपवले जाते का आणि या प्रकरणामध्ये जे खरी जे सत्य जी परिस्थिती आहे कुठंतरी यामध्ये प्रेस नोटनुसार जी दाखल झाली आहे त्यामध्ये आणि वास्तुस्थितीमध्ये जे ताळमेळ आहे जे संशोधन करण्याचा भाग आहे हे खरोखरच करण्याचा भाग आहे. आणि वरिष्ठ अधिकारी वर्गाने यामध्ये खरोखरच जास्त प्रमाणात प्रेशर टाकून खरोखरच अनेक गांजा तस्करी करणारे किती लोक आहेत आणि गांजा तस्करी करणाऱ्यामध्ये कारण इथं एकच आरोपी हे सापडले आहे. यामध्ये खरोखरच संशोधन करून किती आणि गांजा सापडेल याकडे खरोखरच पोलीस चौकशी होईल का आणि त्यामध्ये आणि किती बलाढ्य हे तस्करी करणारे लोक जे आहेत यामध्ये सापडणार आहेत का हा एक मोठा पाहण्याचा विषय राहील. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज आणि गांजाविषयी किंवा इतर बातम्याविषयी आम्ही माहिती सखोल प्रमाणात ते देऊ जेणेकरून आपल्याला सत्य जे आहे अनेक आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. जय भीम.